महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सागर मात्र परवडत नाही। गप आहे चहा आहे, सागर मात्र परवडत नाही। गप आहे चहा आहे, सागर मात्र परवडत नाही। सहकार मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, सहकार मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। होश में तुम्हें आना होगा, आना होगा, आना होगा। साखरेचे दर कमी करा, कमी करा, कमी करा, साखरेचे दर कमी करा, कमी करा, कमी करा, साखरेचे दर कमी करा, कमी करा, कमी करा, साखरेचे दर कमी करा, कमी करा, कमी करा। अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। अरे साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा, साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा। कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा। बाबासाहेब पाटील साहेब साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा। कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। साखरेचा दर कमी करा, साखर कमी करा, साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा। अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत अरे नाही। कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। बाबासाहेब पाटील साहेब साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा। अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। अरे साखरेचा दर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विजय असो, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विजय असो। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शशिकांत शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कमी करा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विशाल भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विशाल भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कमी करा, कमी करा, साखरेचा दर कमी करा, अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। अरे कप आहे चहा आहे, साखर मात्र परवडत नाही। कमी करा, कमी करा, साखरेचा दर कमी करा, कमी करा, कमी करा। साखरेचा दर कमी करा। अरे जरा घोषणा जोरात. त्याच्यामुळं साखरेचा भरपूर दर वाढलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस संभाजीनगरच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना साखरेचा रिकामा कप व साखर आम्ही पोस्टाने भेट देत आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही त्यांना इशारा देतो आहे, जर का असेच दर का साखरेचा दर जर का वाढत राहिले तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सहकार मंत्र्यांना धडा शिकवला राहणार नाही। जगामध्ये दुसऱ्या नंबरवर भारत साखर निर्यात करत होता, आज आपल्याला साखर आयात करावी लागते, कसं बघतो? आता आपण बघत आहे की इथेन पेट्रोल म्हणजे त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे, आता नाही का भरपूर साखर म्हणजे इथेन जे पेट्रोल भेटतंय त्याच्यामध्ये असं होतंय की त्याच्यामुळं साखर वेस्ट होती आणि सामान्य लोकांना 80+ 32 रुपये साखर किलो होती येणाऱ्या 8 दिवसापूर्वी, पण आता साखरेचा दर 2 पटीनं वाढलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांना, गरीब सामान्य लोकांना ती साखर परवडणार नाही। त्याच्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस कंटिन्यू संघर्ष करत राहू। आपण फक्त साखरीच्या बाबतीत बोलताय, पण तेलाचे दर वाढले, भाज्यांचे दर वाढले, कांद्याचे दर वाढले। काल जो कांदा 10 रुपये होता आज 60 रुपयापर्यंत गेला, याकडे आपलं लक्ष नाही? आमचं लक्ष तर सगळीकडे आहे, आम्ही पत्रामध्ये तसं मेन्शन केलेलं आहे, पण सध्या तरी महत्त्वाचा घटक म्हणजे साखर सर्वसामान्य लोकांना कंटिन्यू चहा असो, कॉफी असो, त्याच्यानंतर रोज जीवननाशक जे असत अन्न त्याच्यामध्ये साखरेचा उपयोग होतो आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी सध्या तरी लक्ष साखरेवर करतो। येणाऱ्या काळात आम्ही सगळे तेल असो किंवा जेही काही वस्तू वाढलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही मोठं आंदोलन करू। काय वाटतंय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलेही पक्षाच्या काही नेत्यांचे साखरेचे कारखाने आहे, काय वाटतंय, कसं बघतं? ते काय आहे माहिती आहे का, आम्ही एक सामान्य कार्यकर्ते, ह्या विषयावरती आम्ही बोलावते, आम्हाला तरी योग्य वाटत नाही। ते वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतील ते त्यांच्या काही दिवस आज आपण पाकिस्तानला दुश्मन देश म्हणून सनी पाकिस्तानकडे बघतो, पण पाकिस्तानची साखर आयात होण्याची शक्यता वाढली आहे। ती साखर भाजपसारख्या जातीवादी सरकार, तुमच्या नजरेतून जे जातीवादी सरकार आहे त्यांना गोड लागेल का?
आता ते भारतीय जनता पार्टी कंटिन्यू आपण बघत आहात कंटिन्यू लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. काहीतरी नवीन करत आहे, काहीतरी करत आहे. आता मोठं आंदोलन पुण्यामध्ये झालेलं आहे राहुल गांधी यांचं, तर त्यालाही त्यांनी काहीतरी वेगळंच स्वरूप दिलेलं आहे राजकारणी. आणि येणाऱ्या काळात जर का भारतीय जनता पार्टी जर का असं करत असेल तर आमच्यासारखे सामान्य लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला आम्ही आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण आता बघत आहात की साखरेचे दर वाढत आहे, तेलाचे दरही वाढलेले आहे, भरपूर भाजीपाला, भरपूर म्हणजे सामान्य लोकांचं पुरं भारतीय जनता पार्टीनं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. येणाऱ्या काळात जनताच भारतीय जनता पार्टीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काल प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय का बा जनतेने जेवढे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक, आमदार, खासदार असतील यांच्या घरासमोर आता आंदोलनं करावी. राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवात करणार का यासाठी? आम्ही तर सुरुवात केलेलीच आहे. महाराष्ट्रातलं आमच्या पक्षातलं पहिलं आंदोलन आम्ही संभाजीनगरमधून सुरुवात केलेलं आहे. येणाऱ्या काळात आमचा पक्ष आणखीन विरोधात साखरेचा दर असो किंवा आणखीन तेलाच्या संदर्भात असो, येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरणार. आणि राहिला प्रश्न साहेबांचा आहे तर साहेब त्यांच्या लेवलला त्यांचं आंदोलन करतील, पण आम्ही तरी आता सध्या तरी रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही तयार आहोत. दिवस अगोदर साखर ही 30-35 रुपये किलो होती. आज 8 दिवसाच्या नंतर भस्कन 80+ गेलेली आहे. खरं तर साखरेचा गोळवा काहीतरी कळवाट देत आहे हे आपल्याला दिसत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही कांद्याच्या संदर्भातला प्रश्न विचारला. रोहित दादांनी फार 3 रुपये 2 रुपये किलो शेतकऱ्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं, ते दर वाढवून घेतले. परत दुसरी गोष्ट, जे साखर आहे खरं तर निर्यात करायची गरज नव्हती. सर्वात जास्त साखर आपल्या देशामधून हे होते. शुगर फॅक्टरी सर्वात जास्त आपल्या इथं आहे आणि तरी जर आपल्याला आयात करावं लागत असेल आणि आपल्याला एवढं महाग म्हणजे साखरेचे दर जर गगनाला भिडत असतील तर सामान्य लोकांनी चहा घ्यायचा किंवा सामान्य लोकांनी काही गोळ करून खायचं किंवा नाही खायचं हे आता BJP गव्हर्नमेंटनं सांगितलं पाहिजे. आणि सहकार मंत्री जे बाळासाहेब पाटील जे आहेत त्यांनी ते सांगितलं पाहिजे की सामान्य लोकांनी चहा पियाचा किंवा ना पियाचा हे त्यांनी ठरवावं. हो, आता सणावाराचे दिवस आहे, रक्षापौर्णिमा आहे, दसरा येतोय, दिवाळी येते. हे BJP सरकारला कळलं पाहिजे. ते म्हणतात आम्ही सामान्य लोकांची काळजी करणारं सरकार आहे, आम्ही सर्वांना सोबत घेणारं सरकार आहे. खरं तर हे फक्त भांडवलशाहीच्या सोबत राहणारं सरकार आहे. खरं तर आज आता तुम्ही जसं म्हटलं की अनेक सण आता पाठीमाग नागपंचमी होऊन गेली, परत रक्षाबंधन आहे, परत गणेश चतुर्थी आहे, परत अनेक सण आता येऊ लागलेले आहेत. नाही, आज जे पोस्ट ऑफिस समोर आपण आंदोलन केलं, काय करणार आहे पोस्ट ऑफिस? आम्ही पोस्ट ऑफिस समोर याच्यामुळे आंदोलन केलं होतं की बाळासाहेब पाटलांना हे खाली कप, कारण की कप आहे आमच्याकडे, चहापत्ती पण आहे, पण आम्हाला साखर घेण्यासाठी पैसे नाही, म्हणून त्यांना खाली कप आम्ही बाळासाहेब पाटलांना पाठवणार आहे, सहकारी मंत्र्याला पाठवलं आहे. म्हणून त्यांनी हे आम्ही आंदोलन या पोस्ट ऑफिसच्या समोर केलेलं आहे. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर प्रकाश इंगळे, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य. हिंदी में बोले चलता. आने वाले कल में ये जो सरकार अपने खुद को हिंदूवादी सरकार बताती है, आने वाले अभी कुछ दिनों में जो कि दशहरा है, दिवाली है और गणेश चतुर्थी है, रक्षाबंधन है, ये सब त्यौहार जो कि हिंदू लोगों के त्यौहार है और हम लोग ये मानते हैं कि इसके अंदर कुछ नहीं तो मिठाई दे के मुँह मीठा करके जो है तो भाई बहनें अपने एक दूसरे को एक अपनी मोहब्बत दिखाते हैं. तो जब शुगर का और शक्कर का जब रेट बढ़ जाएगा तो ये लोग सामान्य लोग अपना खुशियाँ मनाने के लिए आज जूझ रहे हैं, हम ऐसा मानते हैं. और हमारे एक सहकारी ने बोला है कि शुगर फैक्ट्री वगैरह जो है तो हमारे पार्टीज के कुछ लोगों की है, सबसे ज़्यादा शुगर फैक्ट्री तो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार की है, बट सरकार वो कुछ निचले दामों में लेकर उसको महंगा सामान्य लोगों को बेच रही है. इसमें BJP सरकार को इसका लुकआउट और इसका वो ये है कि उनका क्या फ़ायदा है ये सोचना चाहिए. जब वो बोल रहे हैं कि तुम जब सरकार गवर्नमेंट के उत्पादन में तुम ले रहे हैं 6 रुपये 8 रुपये 10 रुपये तुम किलो कारखानों से खरीद रहे हैं और बाहर तुम 70-80 रुपये किलो से बेच रहे हैं, तो इसमें फिर आम इंसान करेगा क्या? एक साइड में तुम जो है तो भारतीय लोगों को सरकार महंगी कर रहे हैं और पंतप्रधान जी फॉरेन में जाके यूक्रेन में और वहाँ पे ये घोषणा कर रहे हैं कि हम मैट्रिक टन तुमको शुगर हमारी तरफ से फ्री देंगे, तो ये कौन सा अन्याय है?
सरकार से यही अनुरोध है कि आज के जो लोग हैं गरीब है, जो खाने के लिए तुमने तेल के रेट बढ़ा दिए, तुमने दालों के रेट बढ़ा दिए, तुमने हर एक चीज़ के सब्जी के रेट बढ़ा दिए, तो जो सामान्य गरीब, आज का जो गरीब है रोज़ का खाने कमाने वाला, वो चाय और बिस्किट, चाय पी के बिस्किट के साथ खा के वो अपना पेट भर रहा है। तो अब शक्कर तुमने महंगी कर दी है, तो अब वो पानी पी के तो नहीं जी सकता। हमारी यही अनुरोध है कि शक्कर तुम महंगी